वाघाच्या गुहेतून बाहेर पडून 7 वर्ष उलटल्यानंतर आता राज ठाकरेंना पुन्हा एकदा वाघोबाची आठवण आली आहे। म्हणूनच शिकाऱ्यांच्या पंजात अडकलेल्या वाघांच्या जंगलात त्यांनी 2 दिवसांचा दौरा केला। तिथली विदारक परिस्थिती पाहून संतापलेल्या राज ठाकरेंनी सरकारवर हल्ला चढवला। राज्यातले सगळेच नेते पाहिले तर ते सगळे जमिनी बळकावण्याच्या मागे इतके लागलेले आहेत की त्याच्यावरती वाघ राहो किंवा न राहो याच्याशी त्यांना काही चिंता नाहीये त्या गोष्टींची। राज ठाकरे यांच्या दौऱ्यानं आपल्या खात्याची शिकार होणार हे लक्षात येताच वनमंत्री पतंगरावांनीही बाकीचे कार्यक्रम रद्द करून ताडोबाच्या जंगलाची वाट धरली। पण तरीही राज ठाकरेंनी जाता जाता पतंगरावांना पंजा मारलाच। अशी कुठेतरी खाती मिळतात वन खातं वगैरे वगैरे, त्याच्यामुळे एखाद दिवस येऊन जाऊन काही होत नसतं। कारण यांना स्वतःला काही इंटरेस्ट नाही या सगळ्या गोष्टींमध्ये। त्यांच्याकडे इक्विपमेंट्स नाहीये, त्यांच्याकडे कुठच्या प्रकारची ट्रेन फोर्स नाहीये। त्या ट्रेन जी लोक आहेत त्यांच्याकडे कुठच्या प्रकारची हत्यारं नाहीयेत। शूट ॲट साईटच्या ऑर्डर्स द्यायच्या आणि त्याच्यानंतर या लोकांनी काय बेचकीने मारायची का? मुंबईतल्या वाघाची शक्ती जरी मनसेमुळेच कमी होत असली तरी ताडोबातल्या वाघांसाठी मात्र राज ठाकरेच मैदानात उतरले। आता राज ठाकरेंनी डरकाळी फोडल्यानंतर तरी वाघांना न्याय मिळतो का हे पाहावं लागेल।